नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. त्याचवेळी कल्पना तिथे येते. कल्पना म्हणते की काय गं सायली, काय काय बनवलंयस आज? सायली सांगते की अळूवड्या केलाय, मसाले भात आणि खीर पण आहे. विमल म्हणते की वहिनी आज काहीतरी खास दिवस दिसते हा. त्यावर सायली म्हणते की आई आज आम्ही आश्रमात जाणार आहोत. आमच्या आश्रमात हे पदार्थ सर्वांना खूप आवडायचे. मधुभाऊंना अळूवड्या आवडायच्या आणि मसाले भातावरनं तर मुलांची भांडणंच व्हायची. आणि खीर ही प्रत्येक सणाला झालीच पाहिजे असं मधुभाऊ नेहमी सांगायचे. पण प्रत्येक वेळी हे करायला परवडायचं नाही, महाग जायचं ना. पण आज मी जाणार आहे सगळं काही घेऊन. कल्पना म्हणते की पण आता मनात येईल तेव्हा करायचं. विमल म्हणते की वहिनी आज कोणीतरी माहेरपणाला जाणार आहे म्हणून खूप खुश दिसतंय. सायली म्हणते की आज निदान काही क्षण तरी मला तिथे घालवता येईल या विचारानेच मी खूप आनंदी आहे. कल्पना म्हणते की माहेरपणाचा नुसता विचारसुद्धा बायकांसाठी टॉनिक असतं. तिकडच्या जर आठवणी आल्या तर मन हे भरून येतंच. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. विमल म्हणते की खरंय वहिनी, माझ्या माहेरला तर खाण्यापुरते पण पैसे नसायचे, तरी पण आम्ही खूप खुश होतो. एक भाकरी आम्हा चौघा भावांना वाटून खावं लागायची, तरी पण त्यावेळीचं प्रेम काहीतरी वेगळंच होतं. कल्पना म्हणते की मी जेव्हा लग्न करून ह्या घरात आले तेव्हा मला आईबाबांची खूप आठवण यायची आणि कधी जाऊन त्यांना भेटते असं व्हायचं. पण मग पूर्ण आईने मला इतकं प्रेम दिलं की मग माझं माहेर आणि सासर असं वेगळं काही उरलंच नाही. सायली म्हणते की माझं माहेर म्हणजे आश्रमाच्या 4 भिंती. मधुभाऊ, कुसुमताई, मुलं. आई बाबा मला नाही आहेत आई, पण त्या घराने मला इतकं प्रेम दिलं आहे ना की मला रक्ताच्या नात्यांची कधी जाणीवच भासली नाही. आम्ही त्या आश्रमाच्या कुशीतच बागडलो आहे आणि म्हणून असं वाटतंय ना की कधी एकदा जाते आणि त्या आश्रमाच्या भिंतींवरनं हात फिरवतीये. तिथल्या कडूगोड आठवणी कधी एकदा एकवटते असं झालंय मला. कल्पना म्हणते की माहेरची आठवण आली ना की असंच होतं बघ. अगं पण तू आज जातीयस ना तिथे, मग तरी पण तुझ्या डोळ्यात पाणी का? सायली म्हणते की ती जागा आता सरकारच्या ताब्यात आहे, पण तरीही मला हे म्हणाले की हे नक्की घेऊन जाणार आहे मला तिथे. विमल म्हणते की ठीक आहे ताई, तुम्ही लागा तयारीला, मी डबे भरते. तर इकडे मैपतने त्याच्या माणसांना कॉल केलेला असतो. तो म्हणत असतो की आश्रमाचं काम झालं का? तर त्याचा माणूस म्हणतो की मेजरमेंट घ्यायला सुरुवात केली आहे आणि आश्रम कुठून पाडायचा याचंही बघतो आम्ही. मैपत म्हणतो की तू माझा माणूस आहे, कोणाला कळता कामा नये आणि तिकडनं लगेच निघ. तितक्यातच साक्षी तिथे येते, त्यामुळे मैपत फोन ठेवून देतो. साक्षी विचारते की कसलं काम करायचं आहे अण्णा? मैपत म्हणतो की अगं तो आपला इगतपुरीचा बंगला आहे ना, तो पाडायचा आहे आणि तिथे मला बिल्डिंग उभी करायची आहे. साक्षी म्हणते की ठीक आहे. ती अण्णांना म्हणते की अण्णा हे बघा ना आपल्या रिसॉर्टचं नवीन डिझाईन, म्हणजे तसंही ते अपडेट होत राहणार आहे, पण मी काय म्हणते तोपर्यंत आपल्याला जे काही सामान लागणार आहे ना ते आपण थोडं थोडं आणूयात. आणि अण्णा ही बघा बाथरूमची फिटिंग, हे आजकाल एवढं डिमांडमध्ये आहे ना की 6 महिने आधीच परचेस करावं लागतं. मैपत म्हणतो की साक्षी ते डिझाईन वगैरे काय आहे ते तुझं तुझं बघ, फक्त जे काही करायचं ते पटपट कर. साक्षी म्हणते की पटपट काय अण्णा, आपल्याकडे अजून खूप वेळ आहे आणि 6 महिने आपण त्या आश्रमाच्या प्लॉटवर जायचं सुद्धा नाही आहे. आपण केसचा जरा अंदाज घेऊ आणि मग हळूहळू कामाला सुरुवात करूयात. साक्षी म्हणते की मी अजून डिझाईन्स मागून घेते आणि कामाला लागते. मैपत म्हणतो की ठीक आहे. साक्षी तिथून निघून जाते. तर इकडे प्रिया, राकेश आणि नागराज बसलेले असतात. प्रिया राकेशला म्हणत असते की राकेश हा ड्रेस बघ ना किती सुंदर आहे, 8,000चा आहे. राकेश म्हणतो की मी लाखांच्या गाड्या बघतोय आणि तू काय मला ड्रेस दाखवतीयस? राकेश नागराजला म्हणत असतो की पप्पा ही गाडी बघा ना किती भारी आहे. नागराज त्याला म्हणतो की आधी 4 आणे कमवायची अक्कल मिळव आणि मग ह्या गाड्या बिड्या उडव. एवढ्यातच रविराज तिथे येतो. रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी तुला काही बँकेचा मेसेज वगैरे आला का? मी तुझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेत. प्रिया म्हणते की हो बाबा आला. नागराज म्हणतो की अजून जर ॲडमिशनसाठी पैसे लागले तर सांग, मी देतो. आणि एवढं बोलून नागराज तिथून निघून जातो. राकेश म्हणतो की बाबा ऐकलं का? बाय बाबा, आता कधीतरी बाय नागराज, बाय राकेश असं सुद्धा होणार आहे. तर प्रिया मात्र आता गडबडते, कारण प्रियाला नागराज आणि राकेशला सांगायचं नसतं की रविराजने तिच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेत. ती म्हणत असते की माझा चार्जर कुठे आहे, बहुतेक वरती आहे, मी जाते. त्यावर नागराज म्हणतो की थांब थांब थांब, सध्या तू जरा एक्स्ट्रा चार्ज झालेली दिसतीयस. आता सांगत होता ना की तुझं अकाउंट पैसे ट्रान्सफर करणारे वगैरे.
तुझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर होतात आणि एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही आम्हाला तू. राकेश म्हणतो की पप्पा, मी तुम्हाला म्हटलं होतं की ही मुलगी जाम डेंजर आहे, आपल्याच घरात राहते आणि आपलेच पैसे खाते. काका हिला करोडो रुपये देत असणार म्हणून खाऊन खाऊन एवढी फुगली आहे. नागराज म्हणतो की काय जेवढे असतील तेवढे असतील, पण आता मला त्या अकाउंटचे हिशोब हवेत. नाहीतर एक काम कर, त्या अकाउंटचे सगळे डिटेल्स मला दे. तर प्रिया म्हणते की ते अकाउंट माझ्या नावावर काढलं आहे आणि तुमच्या भावाने स्वतः काढलं आहे ते. नागराज म्हणतो की तन्वी किल्लेदार हे नाव तुला कोणी दिलं आहे? आम्ही दिलं आहे. हे जे 8-8 हजाराचे ड्रेस बघती आहे ना, ती फक्त आमची मेहरबानी, एवढं लक्षात ठेव. आणि चुपचाप आता मला तुझ्या बँकेचा ॲक्सेस द्यायचा आणि बँकेतसुद्धा माझा नंबर देऊन यायचा. म्हणजे दादानी पैसे सेंड केले की मला मेसेज येईल. आणि तू कुठे पैसे खर्च करतीये, काय काय खर्च करतीये, याचे सगळे डिटेल्स आता मला राहतील. राकेश म्हणतो की आणि यात तू जर काही झोलझाल केला ना तर. तेव्हा प्रिया म्हणते की आता देते ना मी डिटेल्स, कशाला धमक्या देत आहे. आणि एवढं बोलून प्रिया तिथून रागाने निघून जाते. राकेश नागराजला म्हणतो की हिच्यावर दुर्बीण घेऊन नजर ठेवावी लागणार आहे, नाहीतर ही कधी आपल्याला चुना लावून जाईन काही सांगता येत नाही. तर इकडे अर्जुन कामात असताना सायलीचा अर्जुनला फोन येतो. सायली म्हणते की सर, मी मधुभाऊ आणि मुलांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून घेतलेत. अर्जुन म्हणतो की का बरं, आज काही फंक्शन आहे का? सायली म्हणते की अहो सर, आम्ही कुसुमताई आणि मी आज एवढ्या दिवसांनी आमच्या घरी जाणार आहोत, एवढ्या दिवसांनी मन भरून घर बघणार आहोत. हा दिवस आमच्यासाठी काही सणापेक्षा कमी नाही आहे. अर्जुन काहीतरी बोलायला जातो तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे सर, आज आपल्याला तिथं जाता येणार नाही किंवा मग तिथं जाऊन जेवता येणार नाही. आता ती जागा सरकारच्या ताब्यात आहे ना, पण सर तुम्ही विचारून तर बघा, कदाचित मिळून जाईल परवानगी आपल्याला. आणि सर तुम्ही पण जेवाल का आमच्यासोबत? नाही म्हणजे तुमच्यामुळेच आम्हाला परत आमचं घर भेटतंय ना. मला तर असं झालंय कधी मी ते घर बघेल. अर्जुनला काय बोलावं ते कळत नाही. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी जरा आता कामात आहे. त्यावर सायली म्हणते की हो का, मग नंतर मला कळवा हां. आणि एवढं बोलून अर्जुन फोन ठेवतो. अर्जुन म्हणतो की कुठे बसून जेवणार आहात तुम्ही सायली? सिल्वर स्टोन कंपनीच्या बोर्डखाली. तर इकडे कुसुमताई रेडी झालेली असते, तिने सायलीला फोन केलेला असतो. कुसुमताई म्हणत असते की अगं सायली, आपल्याला आश्रमात जायचं आहे ना, मी केव्हाची तयार होऊन बसली आहे. सायली म्हणते की अगं मीही तयार होऊन बसले, पण सर ऑफिसमधून निघताना फोन करणार होते. कुसुमताई म्हणते की अगं मग फोन कर त्याला, त्याचं जर तुझ्याकडे काही काम असेल तर बरोबर करून घेतो ना तुझ्याकडून. त्याला हक्काने फोन कर आणि विचार, तू काय अशी ताटकळत बसणार नाही हा. सायली म्हणते की थांब मी फोन करते. सायली अर्जुनला फोन करते तेव्हा अर्जुन फोन कट करून टाकतो. ते चैतन्य म्हणतो सायलीचा फोन होता का, कट करून काय होणार आहे? अरे काहीतरी तरी उत्तर तुला द्यावंच लागणार आहे. अर्जुन म्हणतो की काय उत्तर देणार आहे मी, ज्या घरी त्यांना जायचं आहे तो आश्रमच विकला गेलाय. तो आश्रम आता त्यांना परत कधीच बघता येणार नाही, हे सांगू मी त्यांना. अर्जुन म्हणतो की आता मी मधुभाऊंना तरी कसं सांगू की त्यांचा आश्रम गेलाय, तो आश्रम आता त्यांना परत कधीच बघता येणार नाही. आणि आता मी मिसेस सायलींनाही कसं सांगू, इतक्या दिवसांत मी त्यांचं नेचर ओळखलंय, त्या खूप हळव्या आहेत. जेव्हा पूर्णाजी फक्त त्यांच्यावर ओरडते तेव्हा त्या दिवसभर रडत बसतात. आणि आज तर त्यांचा आश्रम आहे, त्या खूप हर्ट होतील. चैतन्य म्हणतो की मग आता काय करायचं? अर्जुन म्हणतो की आता फक्त एकच मार्ग आहे, तो आश्रम कोणी घेतला एवढं शोधून काढायचं आणि मगच काहीतरी होईल. तेवढ्यात अर्जुनला एक कल्पना सुचते. अर्जुन म्हणतो की चल आता आपण डायरेक्ट साईटवरच जाऊयात. चैतन्य म्हणतो की अरे आता तिथे मेजरमेंट घ्यायचं काम चालू असेल. अर्जुन म्हणतो की म्हणूनच आत्ता जायचं आहे आपल्याला. तर अर्जुन आणि चैतन्य आश्रमाजवळच उभे असतात आणि 2 माणसं येतात तेव्हा त्यांना ते आश्रमाचा ॲड्रेस विचारतात. तर ते लोक सांगतात की आम्ही वात्सल्य आश्रमामधूनच आलो आहे, खरं तर आम्ही मेजरमेंट घ्यायला गेलो होतो. अर्जुन म्हणतो की दॅट्स ग्रेट, म्हणजे तुम्हाला हे काम कोणी एम्प्लॉय केलं आहे? तेव्हा तो माणूस म्हणतो की तिथे बोर्ड लागला आहे बघा, तिथे कंपनीचा बोर्ड लागला आहे. अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की कंपनीचं नाव मलाही माहिती आहे, मालक कोण आहे हे विचारतोय ना मी. तर तो माणूस म्हणतो की नाही आम्हाला नाही माहिती आहे. अर्जुन त्याला म्हणतो की कुठल्या तरी माणसाला तर तुम्ही ओळखत असेल ना ज्याने तुम्हाला काम दिलं आहे. तर तो माणूस म्हणतो की हो माहिती आहे. अर्जुन म्हणतो की मग नाव सांगा त्याचं. आम्हाला त्या कंपनीच्या माणसाने फोनवरून सांगितलंय, हा त्याचा नंबर आहे माझ्याकडे. चैतन्य लगेचच तो नंबर कॉपी करून घेतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन हाच नंबर आहे जो की त्यांच्या वेबसाईटवर आहे. अर्जुन म्हणतो की काय, याचा अर्थ यांना मेजरमेंटसाठी कॉल केला आणि नंतर हा नंबर स्विच ऑफ दाखवतोय. दॅट्स स्ट्रेंज. तेवढ्यात अर्जुनला पुन्हा सायलीचा फोन येतो, परंतु सायलीला काय उत्तर द्यावं हे त्याला कळत नसतं, म्हणून तो पुन्हा फोन कट करून टाकतो.
तर इकडे सायलीला आश्रमात जायचं असतं, परंतु अर्जुन फोन घेत नसतो. त्यामुळे सायली ही खूपच पॅनिक झालेली असते आणि तिच्या हातातून किचनमधलं एक एक भांडं खाली पडत असतं. तिचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असतं. तेव्हा विमल म्हणते की सायलीताई, तुमचं जर महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही ते करा, मी मळते पीठ. तेव्हा सायली म्हणते की नाही ताई, मी करते. आणि असं म्हणताच पुन्हा डब्याचं झाकण तिच्या हातून खाली पडतं आणि खूप मोठा आवाज होतो. त्यामुळे पूर्णाई म्हणते की बापरे, अगं कल्पना, तुझ्या सुनेला सांग की एवढी आदळआपट करू नको. काम करायचं नसेल तर जाऊन वरती आराम कर, पण आपण खूप काही काम करतोय असं दाखवायचा प्रयत्न करू नकोस म्हणावं. कल्पना सायलीकडे येते आणि म्हणते की सायली, काही प्रॉब्लेम झालाय का? सायली म्हणते की प्रॉब्लेम नाही. तर विमल सायलीला विचारत असते की फोडणी जिऱ्याची द्यायची की कसली द्यायची. सायली सांगायला जाणार, पुन्हा तिचा हात एका भांड्याला लागतो आणि पुन्हा भांडे खाली पडतात. पुन्हा आवाज होतो. त्यामुळे पूर्णा आजी आणि अस्मिता खूपच इरिटेट होतात. अस्मिता म्हणते की फोड सगळं एकदाचं फोडून टाक आणि मग एकदाची माफी माग. सगळं लक्ष त्या मोबाईलवर आहे तुझं फक्त. मम्मा, तू मला सांगत असते ना की मोबाईल किती वापरतेस म्हणून, जरा तुझ्या सुनेला पण सांग. कल्पना म्हणते की ती तुझ्यासारखी 24 तास फोनला चिटकून नसते अस्मिता. आणि काय ग सायली, तू कोणाला एवढा फोन ट्राय करतेयस? त्यावेळेस सायली म्हणते की अहो आई, यांना करतीये. ऑफिसमधून निघताना मला फोन करणार होते, आम्ही आश्रमात जाणार होतो ना म्हणून, पण अजूनही यांचा फोन आला नाही आणि मी करते तर उचलत नाहीये. ते कुठल्या तरी कामात अडकले. त्यावर पूर्णा आजी म्हणते की सगळे कामधंदे सोडून आता तुला फोन करत बसणार आहे का? आणि बायकोचा बैल तर तो आधीच झालायच, आता त्याला काम तरी नीट करू दे बाई. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. तर सायली लगेच अर्जुन जवळ येते. कल्पना म्हणते की अरे, केवढा उशीर केलाय, सायली केव्हापासून तुझी वाट बघतीये. अर्जुन मात्र त्यांना काही उत्तर देताना म्हणतो की मी खूप दमलोय आणि मी माझ्या रूममध्ये आहे. एवढं बोलून अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर अस्मिता म्हणते की पूर्णा आजी, बघितलंस का, आज प्रेमाचं प्रदर्शन नाही झालंय, काहीतरी गडबड नक्की आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. ठरलं तर मग या मालिकेच्या 22 जुलैच्या भागामध्ये काय होणार आहे? अर्जुनचा फोन सापडत नसतो. त्यामुळे अर्जुन सायलीला म्हणतो की माझ्या फोनवर एक रिंग दे. सायली जेव्हा अर्जुनला फोन करते, अर्जुनचा फोन वाजतो आणि तो कल्पनाला सापडतो. कल्पना फोन हातात घेते तर सायलीचा नंबर हा CW नावाने सेव्ह असतो. त्यामुळे कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, तुझ्या मोबाईलमध्ये सायलीचं नाव CW म्हणून का सेव्ह आहे रे? तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, अगं सांग ना CW म्हणजे काय? पूर्णा आजी म्हणते की अरे तेच तर तुला विचारते की CW म्हणजे काय? अर्जुन म्हणतो की CW म्हणजे क्यूट वाईफ. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.